नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं जावं याच्यासाठी शिवसेना आग्रही असतानाच भूमिपुत्रांनी त्या विरोधातला आपला लढा आता अधिक तीव्र केलेला आहे. दिबा पाटलांचे समर्थक प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून त्यांनी आपल्या विरोधाचा आविष्कार केला आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाचं सुरू असलेलं काम बंद पाडल्याचा दावा केलाय. आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नवी मुंबई आणि त्यात सुद्धा खास करून महानगरी महामुंबईच्या साठी अत्यंत गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला विलेपार्ले सांताक्रूज सहार परिसरामध्ये असलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबईची व्यावसायिक आणि त्याचबरोबर घरगुती संपूर्ण उड्डाणाची गरज भागवू शकत नाही. त्यासाठी अजून विस्तार गरजेचा आहे. या सेवा विस्ताराबरोबरच अनेक व्यावसायिक गरजा सुद्धा भागवण्यासाठी नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची कल्पना केली गेली होती. या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव नक्की कुणाचं असावं याच्यावरून सुरू झालेला वाद हा दिवसागणिक एक एक टप्पा पुढे पुढे सरकत चाललेला आहे. दिबा पाटील समर्थक विरुद्ध शिवसेना अशा प्रकारचा हा वाद चिघळण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे. आता दिबा पाटील समर्थकांनी थेट घटनास्थळी जाऊन आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कामकाज बंद पाडण्याचा केलेला प्रयत्न हा भविष्यात आणखीनच कायदा आणि सुव्यवस्थेचे नवे प्रश्न जन्माला घालू शकतो. मात्र ज्या पद्धतीनं आत्ताच्या वातावरणात शिवसेना ही शिवसेनेच्या दिवंगत प्रमुखांच्या नावाच्यासाठी आग्रही आहे, तिला अनेक दिबा पाटील समर्थक थेट असा सवाल विचारतायत की प्राप्त स्थितीमध्ये दिबा पाटलांचं नाव बदलून तिथे शिवसेना प्रमुखांचं नाव देण्याची गरज काय? नामांतराचा हा वाद नक्की कुठल्या हेतूनं आणि का जन्माला घातला जातोय? जर समजा शिवसेना प्रमुखांचं नाव दिलं गेलं नाही तर शिवसैनिक रस्त्यावर उतरतील आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होईल. अशा प्रकारची भूमिका घेणं मुख्यमंत्र्यांना शोभतं का? या आणि अशा अनेक प्रश्नांना आतापर्यंत वारंवार दिबा पाटील समर्थकांनी समोर आणलं. मात्र त्यांच्या या प्रश्नांना समाधानकारक उत्तर तरी मिळताना दिसत नाहीयेत. आजच्या लक्षवेधीमध्ये त्या अनुषंगानंच विविध विषयांची चर्चा. शीर्षक आहे दिबा पाटील यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत आणि आंदोलन पेटलंय. दिबांच्या नावाचं आंदोलन पेटलं या विषयावरच्या चर्चेत आपल्या सोबत सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत महेश बालदी आहेत, भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. गणेश कडू प्रवक्ता आहेत, शेतकरी कामगार पक्षाचे. आणि आपल्या सोबत प्रवक्ता विवेक पाटील आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूयात. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला गणेश कडू यांना आहे. गणेशजी, दिबा पाटील समर्थक दावा करतात की त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं कामकाज बंद पाडलेलं आहे. वस्तुस्थिती काय आहे? तुमच्या लेखी विमानतळाचं कामकाज सुरू आहे की नाही? काल ज्या प्रकारे या इथे स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आदरणीय दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी जी आग्रही भूमिका घेतलेली आहे त्यानुसार काल दिवसभरात तरी संपूर्ण कामकाज बंद होतं हेच इथे पाहण्यात आलेलं आहे. त्यामुळे कामकाज काल बंद पूर्ण केलं गेलं हे तितकंच खरं. मग आता याच निमित्तानं जे आंदोलन आता सुरू झालंय आणि पुढच्या टप्प्यावर जाऊन पोहोचलंय, आमच्याच कार्यक्रमामध्ये यापूर्वी भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश बालदी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की नामकरणाच्या संदर्भातला वाद वेळीच सोडवला गेला नाही तर भारतीय जनता पार्टी आणि सर्व भूमिपुत्र जे दिबा पाटलांच्या नावासाठी आग्रही आहेत ते इथे एक मुठभर सुद्धा माती टाकू दिली जाणार नाही. त्याचबरोबर इथे एक वीट सुद्धा रचू दिली जाणार नाही. अशा पद्धतीनं हे आंदोलन पुढे जात राहिलं तर नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आणखी किती दिवस लांबेल? याच्यात आता कसं आहे की जोपर्यंत नामांतरणाचा हा जो विषय आहे माझ्या लेखी किंवा माझ्या ज्ञानात मला जे माहिती आहे माझ्या आकलन शक्तीप्रमाणे हा जो विषय आहे हा केंद्राचा विषय आहे. कारण कुठल्याही राज्य शासनाला म्हणजे आजपर्यंत अशी 26-27
आंतरराष्ट्रीय विमानतळांची नावं म्हणजे अगदी भगतसिंगांचं जरी नाव असलं तरी जे महान भगतसिंग होऊन गेले जी त्यांच्याही नावाचा प्रस्ताव चंदीगडसाठी असताना देखील आजपर्यंत तशा प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडनं कुठल्याही प्रकारे आलेला नाहीये. कारण नामांतरण हा जो विषय आहे, कोणतं नाव द्यायचं हा विषय केवळ आणि केवळ केंद्राच्या अखत्यारीतला विषय आहे असं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटतं. त्यामुळे मला वाटतं की केंद्राने जर वाटत असेल केंद्राला की लवकरात लवकर हे विमानतळ या इथे पूर्ण व्हावं, तर केंद्र सरकारने याच्यावरती लवकरात लवकर तोडगा काढून जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर दिला पाहिजे. ठीक आहे. गणेश कडू, आपण सांगताय की जबाबदारी केंद्र सरकारची आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापर्यंत शिष्टमंडळ जाऊन पोहोचलं. ज्योतिरादित्य शिंदे यांनी या प्रकरणी घेतलेली भूमिका स्पष्ट आहे. माझी आपल्याला एक विनंती आहे, मी पुढचा प्रश्न आता महेश बालदींना विचारतोय, पण तत्पूर्वी कडूजी आपल्याला एक छोटी विनंती आहे, थोडं मागे सरकून बसा. तुमचा चेहरा प्रेक्षकांना नीट दिसत नाहीये. आता आपण नीट बसलेले आहात. महेश बालदी, शेतकरी कामगार पक्ष थेट असं म्हणतोय नाव कोणाचं द्यायचं त्याची जबाबदारी केंद्राची. बरोबर आहे, परंतु 15 एप्रिलला पूर्ण देशात दुसरी लाट असताना सिडकोनी त्याचा बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव पाठवला राज्य शासनाकडे, आणि तो सुमोटो नाही पाठवला, राज्य शासनाच्या युडीनी त्यांच्याकडून मागून घेतला. आणि माझं स्पष्ट मत आहे की ज्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये 30% स्टेक हा सिडकोच आहे, म्हणजे 30% पैसे हे सिडकोचे आहेत म्हणजे स्थानिकांचे आहेत, प्रकल्पग्रस्तांचे आहेत. कारण सिडको कुठे कमवायला गेली नव्हती, स्थानिकांच्या जमिनी डेव्हलप करूनच सिडकोनी पैसे कमवले. त्याच्यामुळे सिडकोनी तो ठराव केला, म्हणून हा वाद सुरू झाला. आणि राज्य सरकारने तो कॅबिनेटमध्ये मंजूर करून केंद्राकडे पाठवायचा ही प्रक्रिया आहे. आणि परंतु असं न करता त्यांनी कोविड काळामध्ये पूर्ण जग बंद असताना घाई गडबडीने मुख्यमंत्र्यांनी आणि नगरविकास खात्याच्या मंत्र्यांनी तो ठराव मागून घेतला, आणि त्याच्यामुळे मग जनप्रक्षोभ उसळला आणि स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त हे जागृत झाले आणि त्यांनी जे आंदोलन केलं त्याच्याकरताच आणि त्याच्यामुळेच राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये हा ठराव आणला नाही. आणखीन केंद्र सरकारची जबाबदारी आहे, कधीही नाकारणार नाही केंद्र सरकारलाही समितीचे सर्वपक्षीय समितीचे लोक भेटून आली आणि ज्योतिरादित्य शिंदेनी हेच सांगितलं की ज्यांना माहित नसेल, पूर्ण महाराष्ट्राकरता सांगतो की मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव 100 वर्षांनी 125 वर्षांनी दिलं. म्हणून केंद्र सरकारची मागणी आहे की एअरपोर्ट पूर्ण होऊन द्या, आम्ही तिथपर्यंत नामकरण हा विषय करत नाही. आणि ते दिबा पाटलांच्या सर्व माहिती त्यांच्याकडे आहे, झालेलं जनआंदोलन माहिती आहे, आणि त्याच्यामुळे केंद्र सरकार हे दिबा पाटलांच्या नावाकरता सकारात्मक आहे. आपण महेश बालदी असं सांगताय की केंद्र सरकार हे दिबा पाटलांच्या नावाच्या साठी आग्रही आहे. मला त्या निमित्तानं विचारायचं आहे की मग जर केंद्र सरकार असा आग्रह करतंय की दिबा पाटलांचं नाव हे विमानतळ पूर्ण झाल्यावर दिलं जाईल, दिबा पाटलांच्या नावाच्या साठी केंद्र सरकार स्वतः आग्रही आहे, मग काम का बंद पडताय तुम्ही? ऐकून घ्या साहेब, कालचं हे लाक्षणिक बंद होतं. काल ज्या 10 गावच्या लोकांना विस्थापित केलं सिडकोनी आणि त्यांच्याकरते सिडको दुर्लक्षित करते, मग आमच्या तिथली विमानतळाला लागून असलेली 5 गावं ही समुद्र पावसाळ्यामध्ये बुडतायत, त्या गावांमध्ये 10-10 फूट पाणी येत आहे, त्यांच्याकडे सिडकोला कालचं बंद हे सिडकोचं आणि राज्य झोपलेल्या राज्य सरकारचं लक्ष केंद्रित करण्याकरताच होतं. आणि त्याच्यामुळे फक्त 1 दिवसाचं लाक्षणिक बंद होतं. आणि पुढचं आंदोलन हे 24 तारखेपासून फार मोठ्या प्रमाणात सर्व मग ठाणे, रायगड, भिवंडी, नवी मुंबई, रायगड या सर्वाचे भूमिपुत्र तिथे येऊन करतील. कारण तुमचं याच्या पुढचं महेश बालदीजी आंदोलन नक्की कशा स्वरूपाचं असेल? महेश बालदीजी, याच्या नंतरच्या आंदोलनामध्ये तुम्ही असं सांगताय की तुम्ही सर्व स्थानिक भूमिपुत्रांना सोबत घेणार आहात. तुम्ही स्थानिक भूमिपुत्रांना सोबत घेऊन राज्य सरकारला काय संदेश देऊ पाहताय? आम्ही राज्य सरकारला सांगतोय, तुम्ही आम्हाला एअरपोर्ट करता विस्थापित केलं, माझी गावं बुडतायत, आमच्याकडे लक्ष द्या. मंत्र्यांना बाकी सर्व गोष्टी करायला तयार आहेत, फक्त भूमिपुत्रांनी दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह धरला म्हणून त्यांच्याकडे सिडको सारखं प्रशासन दुर्लक्ष करत असेल
तर त्यांचं लक्ष वेधण्याकरता कालचा लाक्षणिक संप होता. आणि पुढच्या 24 तारखेला कालच आमच्या समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील आणि लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांनी जाहीर केलं की पुढच्या 24 तारखेला आम्ही हे आंदोलन तीव्र करणार आहोत. आणि जर या निमित्तानं पटकन आपल्याला आपल्या सोबत असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे प्रवक्ते भूषण कडू यांच्यापर्यंत पोहोचायचंय. भूषण कडू, आपल्याशी संपर्क प्रस्थापित होताना काय अडचणी होत दिसतायत असं दिसतंय? थोडं आपण मागे सरकून बसा गणेश कडूजी, थोडस आपण आता बरोबर दिसत आहात. माझा आता आपल्याला थेट प्रश्न आहे, राज्य सरकार केंद्र सरकारच्या या वादामध्ये दिबा पाटलांच्या बाबतचा सन्मानाचा मुद्दा दुर्लक्षित होतो आहे का? दिबांना त्यांचा योग्य सन्मान महाराष्ट्रात मिळताना तुम्हाला दिसतोय? आणि जर तो दिला जात नसेल तर त्याची जबाबदारी विद्यमान राज्य सरकारने घ्यायची की नाही घ्यायची? मुळात की शेतकरी कामगार पक्ष म्हणजे दिबा पाटील साहेब हे आमचे नेते आहेत. आदरणीय दिबा पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर नक्कीच या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं जर नाव लागणार असेल तर सर्वात जास्त कोणाला आनंद होणार असेल तर तो म्हणजे आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे जे काही सर्व कार्यकर्ते असतील, पुढारी असतील त्यांनाच. कारण 12.5% जे आंदोलन आहे, जे आंदोलन शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून छेडलं गेलं नाही. पण मला एक गोष्ट सांगा गणेश कडूजी, तुम्ही एका बाजूला असं म्हणता की तुम्हाला दिबा पाटलांचं नाव दिलेलं आहे ते चालणार आहे, ते सगळ्यात जास्त आनंदाचं आहे. पण त्याचबरोबर मला महेश बालदींनाही या निमित्तानं बोलतं करायचंय. दरम्यान गणेश कडू एक छोटासा आपल्याला मुद्दा सांगायचा आहे, तो असा की आपण जो फिल्टर वापरलाय कृपया तो बंद करावा. मी आपल्यापर्यंत पुढचा प्रश्न घेऊन येतो. महेश बालदी, शेतकरी कामगार पक्षाची भूमिका कितपत स्पष्ट, थेट, तटस्थ आहे? एका बाजूला हे मवियाच्या सोबत असतात आणि दुसऱ्या बाजूला हे दिबांचं नाव दिलं पाहिजे असा आग्रह पण करतात. शेकाप दोन्ही दगडावर पाय ठेवतोय? पूर्वी शेका पक्षाची मंडळी या समितीमध्ये होती, त्यांचे आमदारही पहिल्या 3-4 बैठकांमध्ये आले. परंतु जसं राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरेंचं नाव आणलं तेव्हा सध्या जो काय शेका पक्ष राहिलाय त्यांना बाळासाहेबांचं नाव विरोध करायचं नव्हतं आणि दिबा पाटलांचं प्रेम प्रदर्शन करायचं नव्हतं. अशा विवंचनेत राहिलेला शेका पक्ष हा त्या आंदोलनातून विड्रॉ झाला, जाणीवपूर्वक विड्रॉ झाला. आत्ताच एक 15 दिवस म्हणजे थोडक्यात काय महेशजी, आपण ज्या पद्धतीनं भूमिका मांडली त्याच्यातून एक गोष्ट समोर आली की शेकापनच दिबांच्या नावाचा आग्रह सोडून दिला. हा तर दिबांवर सगळ्यात मोठा अन्याय शेकापनं केलेला आहे. जूनचं आंदोलन असो, 24 जूनचा असो, आतापर्यंत एकाही बैठकीला, एकाही आंदोलनामध्ये शेका पक्षाचा एकही नेता आलेला नाही. याचं उत्तर मागावं लागेल. ऐकून घ्या. 15 दिवसापूर्वी सन्माननीय जयंत पाटील साहेब पनवेलला कार्यक्रमात आलेले, तेव्हा त्यांना पत्रकारांनी छेडलं तर त्यांनी सांगितलं की दिबा पाटील आमच्या हृदयात आहे. पण हृदयात आहेत तर आंदोलनात या, हीच आमची अपेक्षा आहे आणि हीच जयंत पाटलांसारख्या नेत्यांकडून या आंदोलनाला बळ मिळेल. या मवियाच्या नादी लागून तुम्ही त्यांचं बाळासाहेबांच्या नावाचं विरोधही करत नाही आणि इथे आंदोलनातही येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारला खाते साहेब, हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही संभ्रमात टाकतो की नक्की यांची बाजू कुठे. गणेश कडू उत्तर देतील यावर. गणेश कडू यावर उत्तर देतील. त्यानंतर आपल्याला आपल्यासोबत असलेले पत्रकार विवेक पाटील आहेत, त्यांना बोलतं करायचंय. विवेकजी आपल्यापर्यंत पोहोचतोय. गणेश कडू, शेकापचे नेते दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला असावं असा आग्रह जे आंदोलन धरतं त्या आंदोलनातून शेकापच गायब असतो. दिबांवर यापेक्षा मोठा अन्याय शेकापनं केला नसेल कुठला? नाही साहेब, याच्यात एक गोष्ट नक्कीच सांगावं वाटतं की आता ज्याप्रमाणे आमचे आदरणीय आमदार महेश बालदी साहेबांनी सांगितलं की पहिल्या आंदोलनाच्या ज्या मीटिंग झाल्या त्याला कदाचित कोण नसेल पण आम्ही होतो. आमचे आमदार बाळाराम पाटील असतील, जयंत म्हात्रे साहेब असतील. पण ज्या प्रकारे हे आंदोलन राजकारणाकडे वळायला लागलं आणि त्याचं राजकारण व्हायला लागलं हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आमच्या नेते मंडळींनी याच्यातनं मागे राहण्याचा विचार केला. कारण ही जी भूमिका आहे, स्वतः आमदार साहेब कबूल करतात की हा जो निर्णय आहे तो केंद्र सरकारचा निर्णय आहे. केंद्र सरकारने ज्यावेळी ठरवेल त्या आणि त्याच वेळेला मग तुमच्या राज्य सरकारकडनं कोणत्याही प्रकारचा तिथे प्रस्ताव जाऊ दे, ठराव जाऊ दे, जोपर्यंत केंद्र सरकारला वाटत नाही की इथे आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव द्यावं तोपर्यंत मला नाही वाटत की कोणीही इथे कुठलाही आत्ताचा जो विषय आहे आणि मग ते जे राजकारण आहे त्या राजकारणात कुठेतरी शेतकरी कामगार पक्ष बाजूला झाला. कारण आमचं म्हणणं एवढंच आहे की आपण जी लढाई आहे ही लढाई लढत असताना
आमची जी मागणी होती तिन्ही मीटिंगला मी स्वतः तिथे होतो. आमदार बाळाराम पाटील साहेबांनी एक मागणी केली होती. जी. एक जी ठराव आहे दशरथ पाटील साहेबांकडे तो विषय मांडला गेला होता की आपण हे करत असताना या इथे थेट राज्य सरकारच्याही विरोधात न जाता राज्य सरकारला दिबा पाटील साहेबांचं नाव सच या विमानतळाला लागावं याच्यासाठीची आपली भूमिका परखडपणे मांडूया. नाही पण गणेशजी पण इतक्या स्पष्टपणे शेकाप वागताना दिसत नाहीये. शेकापनं थेट हे सांगायला हवं होतं की इथे दिबांचंच नाव असेल. शेकापच्या नेत्यांकडून ही भूमिका काय येत नाही? नाही सर पहिली गोष्ट आहे की यासाठी ही प्रोसिजर पाटलांच्या नावाकरता मुख्यमंत्र्यांसमोर बैठक झाली तेव्हा शेका पक्षाचे आमदार बाळाराम पाटील अशा प्रकारची पत्रकार परिषद घेऊन त्याच्यामध्ये डिक्लेरेशन केलं की अशा प्रकारचं आंदोलन भूमिका होण्याची होती. हे सध्या नवीन नवीन आमदार आहेत बाळाराम पाटील त्याच्यामुळे यांना दिबा पाटलांच्या नावाचा अशा प्रकारची भूमिका ज्यावेळी आम्हाला दिसली आणि कुठेतरी राजकारण होत आहे ज्याच्यामध्ये भरडले जाऊ शकतील या हिशोबाने शेतकरी कामगार एका पक्ष या आंदोलनात कुठेही नाही आणि हे जाणीवपूर्वक त्या आंदोलनातून लांब होतात. यांना नवीन सध्या भरता आलंय मावियाचं. त्याच्यामुळे हे बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचं नाव द्या आणि दिबा पाटलांच्या कुठल्या तरी टर्मिनलला नाव घेऊन मोकळवा. ही भूमिका स्वतः शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटलांनी मुख्यमंत्र्यांसमोर कुठेही आमदार बाळाराम पाटील साहेबांनी अशी भूमिका मांडलेली नाहीये. आमची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव जर विमानतळाला लागलं असेल तर शेतकरी कामगार पक्षाचा आनंद कोणतालाच होणार नाही. कोणत्याच आमच्या कार्यकर्त्याला जो आनंद याच्या बाबतीत तीळ मात्र शंका नाही. बाळाराम पाटील साहेबांनी अशी भूमिका मांडलेली नाही. हे वारंवार क्लिअर करत आलेलो आहोत आम्ही की आम्ही कुठेही अशा प्रकारची भूमिका मांडलेली नाहीये की आदरणीय दिबा पाटील साहेबांचं नाव तिथे लागू नये म्हणून. गणेश कडू आपल्यासाठीचा माझा पुढचा प्रश्न असेल तो असा आहे की ज्या ऐतिहासिक बैठकीमध्ये मी त्या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला याच्यासाठी ऐतिहासिक म्हणतो कारण त्या बैठकीमध्ये थेट मुख्यमंत्र्यांनी अशी भूमिका घेतली की जर शिवसेना प्रमुखांचं नाव लागलं नाही तर महाराष्ट्र पेटेल. त्यावेळेला शेकापनं त्या बैठकीत काय भूमिका घेतली? मुळात मी त्या बैठकीला नव्हतो. आमचे आमदार साहेबही नव्हते. त्याच्यामुळे आपण प्रवक्ता आहात. आपण तिथे असाल नसाल पण आपल्या आमदारांनी घेतलेली भूमिका प्रवक्त्यापर्यंत यायला पाहिजे. त्यावर उतरू असा कुठलाच विषय आमच्याकडनं आमच्या आमदारांकडनं गेला नाही तो तुम्ही उतरण्याचा नव्हता. शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आहेत. शिवसेनेने काय करावं हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. शिवसेनेने काय करावं हा त्यांचा पक्षाचा विषय आहे. त्याच्यामध्ये आम्ही शेका पक्ष म्हणून त्यांना काय करावं काय नाही करावं हे सांगूच शकत नाही सर. गणेश कडूजी मी आपली संपूर्ण भूमिका ऐकून घेतल्याच्या नंतर जबाबदारीने एक विधान करतो की भविष्यात जर हीच स्थिती तुमची आणि हीच भूमिका तुमची कायम राहिली तर इतिहासात अशी नोंद होईल की दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह होत असताना शेकाप गप्प बसला होता. तर आम्ही आमचा जो प्रयत्न आहे तो असाच आहे की बाबा ही जी दिशाभूल केली जाते की हा केंद्र सरकारचा निर्णय असताना आता जसं सांगितलं गेलं जे मंत्री आहेत त्यांनी तिथे तेच सांगितलं की बाबा हा जो विषय आहे तो विमानतळाच्या बाबतीतला विषय केंद्र सरकारच देऊ शकते. केंद्र सरकारला या आदरणीय दिबा पाटील साहेबांच्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा ठराव केला तो विखंडित करा हा जो निर्णय आहे आग्रह करत नाही. आपल्याला काही जमत नाही. राज्य सरकारवर नामानुसारे होऊन तुम्ही तुमची जबाबदारी झटकू शकत नाही. बाळाराम पाटील तिथे असताना म्हणाले एका टर्मिनलला नाव घ्या आणि गप करा किंवा त्या ब्रिजला नाव घ्या MTH ला. ही स्वतः भूमिका आमच्या सगळ्यांसमोर बाळाराम पाटलांनी त्याचं आजही खंडन करा. अहो गणेश पाटील साहेब तुम्हाला विनंती करतो की पाटील साहेबांचं नाव देण्याकरता तुम्ही आणि आम्ही सर्वांनी लढूया आणि एकदा नामकरण करूया. जरा तुमची ठीक आहे महेशजी या दोन्ही राजकीय भूमिका आपण आतापर्यंत सर्व प्रेक्षकांसमोर आणल्या. विवेक पाटील माझ्या सोबत आहेत, स्थानिक ज्येष्ठ पत्रकार आहेत. विवेक पाटील आपल्यासाठीचे प्रश्न हे आता विश्लेषणाच्या अनुषंगाने आहेत. मला पहिल्यांदा आपल्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत या गोष्टीचं उत्तर पोहोचवायचं आहे की शेकापची नक्की अडचण काय झाली.
दिबा शेकापचे होते, शेकाप दिवांचा होता, पण आता शेकाप मवियाच्या फार प्रेमात आहे आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या नावाला विरोध करायचा नाही आणि दिवांबद्दलचं प्रेम गोड करायचं नाही, अशा द्विधा अवस्थेमध्ये शेकाप सापडलाय, असं निरीक्षण थोड्या वेळापूर्वी महेश बालदींचं आहे. आपलं त्याच्या मागचं विश्लेषण अपेक्षित करतो. शेकापची नक्की अडचण काय झाली आहे? मला असं वाटतं का शेका पक्षाने दिवा पाटलांवरती प्रेम जास्त दाखवावं अशी तशी राजकीय पार्श्वभूमी सुद्धा नाही. आपण जर बघाल दिवा पाटील साहेबांच्या शेवटच्या याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षातून दिवा पाटीलांची हकलपट्टी केली गेली होती. त्यानंतर ते शिवसेनेमध्ये गेले होते दिवा पाटील साहेब. त्यांनी शिवसेनेतून खासदारकीची उमेदवारी लढवली होती. त्याच वेळी शेका पक्षाच्या रामशेठ ठाकूर साहेबांनी दिवा पाटलांचा त्यावेळेला पराभव केला होता. त्यानंतर शिवसेनेत गेल्यानंतर सुद्धा दिवा पाटलांचा शिवसेनेत सुद्धा नंतर मान काय ठेवला नाही. त्यानंतर शिवसेनेमध्ये सुद्धा ते नंतर साईड ट्रॅकच झाले होते. त्याच्यामुळे कोणत्याही म्हणजे शेका पक्ष आणि शिवसेना दोघांनी देखील त्यांच्या अखेरच्या क्षणात काय त्यांचा राजकीय मान जास्त काय ठेवला असं काय आम्हाला तरी काय दिसलं नाही. परंतु भूमिपुत्र म्हणून इकडचा मी पत्रकार सुद्धा या इकडचा भूमिपुत्रच आहे. गेली 25 वर्ष मी पाहतोय. भूमिपुत्र म्हणून इकडच्या सर्व लोकांची भावनाही तीव्र आहे. त्या दिबा पाटलांचं नाव हे विमानतळाला लागलंच पाहिजे. आम्ही पत्रकार सुद्धा त्यात मागे राहिलो नाही. आम्ही आमच्या स्थानिक भूमिपुत्र पत्रकारांनी सुद्धा आम्ही दिबा पाटलांच्या नावाची मागणी केलेली आहे. परंतु विषय असा आहे का हा विषय भरकवला जातो राजकारणामध्ये, तर याची काय गरज नाहीये. केंद्राने मान्य केलेलं आहे किंवा इकडचे जे नेते आहेत दिबा पाटील समितीचे ते केंद्राकडे गेले तरी मान्य केलं असं ते म्हणतायत, तर चांगली गोष्ट आहे. आंदोलन सुद्धा फक्त आंदोलन आहे, फक्त नामांतराच्या विषयातच होते असं नाहीये. विवेक पाटील आपण आपली भूमिका मांडत असताना एक महत्वाचं विधान केलं. तुम्ही असं म्हणालात की या सगळ्या प्रकरणाचं राजकारण्यांनी भज केलं किंवा त्यांचा गोंधळ हा राजकारण्यांनी जन्माला घातला. त्याच्या पूर्वीचंही तुमचं एक आणखीन महत्वाचं विधान आहे. तुम्ही असंही म्हणालात की दिबा पाटलांचा ना शेकापामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सन्मान झाला ना शिवसेनेमध्ये झाला. मग आत्ताच्या घडीला दिबा पाटलांच्या नावाचा आग्रह धरणारे खरे लोक कोण आहेत? आत्ताच्या क्षणीला जरी बरोबर पुढे राजकारणी तर असणारच आहेत, सगळे आमदार खासदार असणार आहेत, सगळे ते असणारच आहेत, परंतु स्थानिक लोकांची भावना इथे तीव्र आहे. काय होतंय माहिती आहे का, आज शिवसेनेत सुद्धा बाळासाहेबांचं नाव जर उद्धव ठाकरेंनी जरी जाहीर केलं असेल तरी या ठिकाणचा स्थानिक जो गावातला जो शिवसैनिक आहे त्याच्या मनात आजही दिबा पाटीलच आहे. त्याच्यामुळे वरती नेते काय म्हणत असले तरी गावागावातली जी आजची तरुण मंडळी, विशेषतः मी तर म्हणजे त्या काळातली पिढीची तर मी बोलतच नाही, आजची तरुण 18 आणि 20 वर्षाची मुलं सुद्धा तेवढ्याच ताकदीने ते भले शिवसेनेत असतील भले शेका पक्षात असतील परंतु तेवढ्या ताकदीने ते दिवाच्या नावासाठी आग्रह आम्ही पत्रकार म्हणून तरी बघतोय. आणि म्हणून विवेक पाटील आपण एक अत्यंत महत्वाचं निरीक्षण या चर्चेमध्ये आणलं. त्या निमित्तानं एका आणखीन गोष्टीचा उल्लेख आवर्जून या चर्चेमध्ये करायला हवा, तो म्हणजे असा की चर्चेच्या निमित्तानं शिवसेनेचे प्रतिनिधी चर्चेत असावेत असा आग्रह आपण केला होता. ऐन वेळेला एकनाथ शिंदे यांचा आदेश नसल्यानं चर्चेत येणार नाही अशा प्रकारचा निरोप आपल्याला देण्यात आला. म्हणून या चर्चेमध्ये आता शिवसेनेची भूमिका मांडण्याच्यासाठी कोणीही दिसत नाहीये. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. शिवसेनेला शिवसेना प्रमुखांचंच नाव विमानतळाला हवंय, का हवंय याचं उत्तर देण्यासाठी ती मंडळी चर्चेत यायला तयार नाहीत. महेश बालदींची यावरची 30 सेकंदात प्रतिक्रिया अपेक्षित करतो. शिवसेना चर्चेपासून पळ का काढतीये? साहेब, यांना ज्युडिशरी आणि त्याच्यानंतर विधिमंडळ या कुठल्याही गोष्टीवर विश्वास नाही. यांना फक्त ठोकशाहीवर विश्वास आहे आणि सत्तेचा असलेला माज हा या गोष्टीचं उत्तर आहे की प्रकल्पग्रस्तांचे, भूमिपुत्रांचे, स्थानिकांचं प्रश्न हे फक्त सिडको दरबारी, सिडको आणि नगरविकास या 2 खात्यांमध्ये अडकलंय आणि तेवढ्या करता आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम एक दिवस काल म्हणजे ते लाक्षणिक स्वरूपात आणि कायम स्वरूपाचं पुढच्या 24 तारखेला भूमिपुत्राला आत्ताही झगडावं लागतंय, भांडावं लागतंय, कारण त्यांच्याकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही. सत्तेचा एवढा माज आहे आणि एवढा अधिकाऱ्यांना गुंतवून ठेवलंय की कोणीही अधिकारी स्थानिक प्रकल्पग्रस्तांना कन्सिडर करायलाच तयार नाही. कारण त्यांना पूर्ण माहिती आहे की पूर्ण राजाश्रय आपल्या मागे आहे. प्रकल्पग्रस्तांनी किती गोंगाट केला तरी काय होणार नाही. पोलिसांची मदत घेऊ, दंडुकेशाही करू, पण आपण हे ठीक आहे. नेऊ.
ठीक. मला महेश बालदी पटकन याच्यावरची एक विवेक पाटलांची प्रतिक्रिया अपेक्षित करतो. विवेक पाटील, आपण जसं म्हणालात की स्थानिक पातळीवर शिवसैनिकांच्या मनामध्ये सुद्धा दिबा पाटलांचं नाव देण्याचा मुद्दा आहे. केंद्रातून म्हणजे शिवसेनेच्या केंद्रातून अर्थात पक्षप्रमुखांच्याकडून कुठलाही निरोप आला तरी प्राप्त परिस्थितीमध्ये केवळ पक्षादेश म्हणून ते त्याच्यासाठी गप्प बसतील, मनातून मात्र त्यांच्यासाठी दिबा पाटील असतील. मग या सगळ्याचा परिणाम स्थानिक राजकारणात कुणासाठी कसा, फायद्याचा तोट्याचा? स्थानिक राजकारणामध्ये आमच्या इकडचं म्हणजे निवडणुकीचं वातावरण आमचं वेगळंच असतं. त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये हा मुद्दा कितपर्यंत पुढे येईल याचं काय सांगू शकत नाही. कारण निवडणुकीत सुद्धा प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचं कार्य या ठिकाणी करत असतात. पण तो मुद्दा असा आहे की दिबा पाटलांचं नाव हे चर्चेत म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं नाव या ठिकाणी देण्याचं चर्चेत कधी आलं जेव्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं नाव देण्याचं हे एक मुलगा म्हणून एक त्यांचं मनातून जरी असेल असं मला वाटतं, फक्त एक मुलगा म्हणून. परंतु जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते झाले तर मला नाही वाटत का त्यांनी आग्रह धरला असता का त्यावेळेला बाळासाहेबांचं नाव द्यावं म्हणून. आज ते केवळ मुख्यमंत्री झाले म्हणून त्यांनी यांचं नाव पुढे रेटलेलं आहे. बर, याच्यावर आपल्याला वेळेची मर्यादा आहे. महेश बालदींची एक प्रतिक्रिया घेऊयात, त्याच नंतर चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण गणेश कडूनही बोलतं करणार आहोत. महेशजी 30 सेकंदात आपल्याला उत्तर द्यायचं आहे. झालेल्या मुख्यमंत्री पदावरून करू शकतो ही फक्त भावना आहे. कारण उद्या दिबा पाटलांचं नाव हे एवढं मोठं आहे आणि या ठिकाणी दिबा पाटलांचं त्याग समर्पण ते 12.5% असतील, 22% असतील किंवा प्रकल्पग्रस्त आणि आयुष्यभर ज्या माणसाने संघर्ष केला त्याचं नाव द्यावं हे न वाटता मध्ये कोविड सारख्या परिस्थितीत माझ्या वडिलांचं नाव द्यावं ही मुख्यमंत्र्यांना वाटलंय. त्याच्यामुळे बाकीचे शिवसैनिक गप्प आहेत. परंतु शिवसेना दरवेळेला शिवसैनिक रस्त्यावर उतरेल. शिवसैनिक एकदा उतरून तर त्या भूमिपुत्रांच्या विरोधात आम्हालाही कळेल कोण शिवसैनिक किती नावाच्या आग्रही आहेत. फक्त मंत्रालयात आणि बंद घरामध्ये बसून डरकाळ्या फोडून कधीही काय होत नाही. या भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त स्थानिक हा दिबा पाटलांच्या नावाकरता आग्रही आहे आणि तो हे आंदोलन नाव पूर्ण देईपर्यंत आंदोलन करत राहणार आहे. ठीक आहे. शेकापचे प्रवक्ता गणेश कडू, जाता जाता आपल्यासाठीचा शेवटच्या टप्प्यातला प्रश्न असा आहे की या सगळ्या आंदोलनाचा निवडणुकीच्या राजकारणात फायदा तोटा कुणाला याची चर्चा आपण केली, पण मुळात हा मुद्दा निवडणुकीत येऊ शकतो का, की बाळासाहेबांचं नाव की दिबा पाटलांचं नाव? साहेब, आम्ही याच गोष्टीसाठी शेतकरी कामगार पक्ष या प्रक्रियेतनं बाहेर पडलो, कारण कुठेतरी राजकारण व्हायला लागलं. आदरणीय आपले आमदार महेश बालदी साहेब आहेत. महेश बालदी साहेबांना माहिती आहे की याच सिडकोवरती, सिडकोने ज्यावेळी जो आता आणलेला आहे याच सिडकोवरती संचालक पदावर आमचे मित्र आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब होते. जर त्याच वेळी अशा प्रकारचा ठराव या इथे आणला गेला असता तर आज ही कदाचित वेळ या इथे आली नसती. त्यावेळी राज्यात सरकार भाजपचं होतं, केंद्रात सरकार भाजपचं होतं, स्थानिक आमदार भाजपचे होते आणि स्थानिक आमदार भाजपचे असताना सिडकोचे चेअरमन होते. तर मला वाटतं की म्हणून आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाची आधी भूमिका तीच आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय सर्वात जास्त आनंद कोणाला केवळ आणि केवळ शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना, पुढाऱ्यांना होईल एवढं इथे मी निश्चित सांगू शकतो. त्यांच्यावर आग ओकण्यातच त्यांचे दिवस गेले. ठीक आहे. महेशजी वेळेची मर्यादा आहे. गणेश कडूंनी आपला उत्तर संपवलेलं आहे आणि त्याच निमित्तानं चर्चेला वेळेची मर्यादा घालत मी इथेच चर्चेला विराम देतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले अत्यंत मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.